अजित पवार सोबत आल्यामुळे थोडं तुम्हाला जास्त कॉम्प्रोमाइज तुमच्या म्हणजे भाकरीचा एक चतकोर तुकडा जरासा तुम्हाला सॅक्रिफाईस करावा लागतो का? आमचाही लागेल आणि भाजपलाही लागेल, दोघांनाही लागेल. आता हे बघा, जेव्हा आपल्याला 200+ पुढे जायचं आहे तेव्हा कुठं ना कुठं तरी आपल्याला जेव्हा नवीन आपले सहकारी येत आहेत, नवीन नेते आपल्यात येत आहेत, तेव्हा आपल्याला शेवटी उद्दिष्ट काय आहे? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायला 45 खासदार हे महायुतीचे निवडून आणायचे. हे आपलं सूत्र आहे, हे तिन्ही पक्षांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळं ते करताना थोडं पुढं मागं सरकावं लागेल ना. प्रत्येकानं पुढं मागं सरकारची तयारी ठेवली तर निश्चित ते होईल. आमच्यात तेवढं एकसूत्रीपणा आहे. म्हणजे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे घटक पक्ष, आमच्यात तेवढा एकसूत्रीपणा आहे. आणि नक्कीच याच्यात कुठेही वादविवाद न होता, तुम्हाला ज्यात जागा का मला ज्यात जागा, ही जागा तुम्हाला का ती जागा आम्हाला, याच्यावर फार मोठी चर्चा न होता मी आपल्याला सांगतो समन्वयातनं. आणि हे 3 नेते आमचे असे आहेत बघा, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा, हे 3 नेते योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि तो यशस्वी होईल, एवढंच सांगतो मी तुम्हाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.